नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। वाफाळलेला वरण भात कोणाला खायला आवडत नाही, पण रोजचीच फोडणीची डाळ खाण्यापेक्षा आज आपण वरणाचे दोन वेगळेच प्रकार पाहणार आहोत। आज आपण तिखट वरण आणि चिंच घालून केलेलं आंबट गोड वरण असे दोन प्रकार पाहणार आहोत। आपल्याला 1 वाटी तुरीची डाळ इथे लागणार आहे। तुम्ही तुमच्याकडे वरण किती लागतं या हिशोबाने डाळ कमी जास्त करू शकतात। तुरीची डाळ आपण स्वच्छ 1 ते 2 वेळा धुवून घेणार आहोत। त्यानंतर कुकरमध्ये मी 1 वाटीसाठी 1.5 ग्लास पाणी घालून घेत आहे व त्यानंतर यात आता 1-2 पिंच हिंग आपण घालून घेणार आहोत व 1 चमचा हळद देखील मी शिजतानाच घालून घेणार आहे। यात आपण 2-3 थेंब तेल देखील टाकून घेणार आहोत, ज्यामुळे डाळ अगदी छान अशी शिजते व हिंगामुळे डाळीतला वातुळपणा निघून जातो। आता आपण कुकरला डाळीच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता डाळ अगदी छान शिजलेली आहे। ती आता आपण घोटून घेणार आहोत व यात तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुम्ही आता पाणी ॲड करून घेऊ शकतात। या स्टेजला मी यात 1 ते 1.5 ग्लास पुन्हा पाणी घालून घेतलेलं आहे व चवीनुसार मीठ आपण याच्यात घालून घेणार आहोत। हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला घोटून घ्यायचं आहे। आता फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता, टोमॅटो, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला लसूण आणि कोथिंबीर आणि आंबट गोड वरणासाठी मी 4-5 चिंचा भिजत घातल्या आहेत व थोडासा गूळ आपल्याला लागणार आहे। आता आधी आपण तिखट वरण बनवणार आहोत। त्यासाठी एका पातेलीत मी 2 चमचे तेल टाकून घेतले आहे। जिरं मोहरीचा तडका मी येथे देणार आहे। त्यानंतर यात आता 5 ते 10 कढीपत्ता आपण घालून घेणार आहोत। कढीपत्त्यामुळे वरणाला खूप छान चव येते। कढीपत्ता तडतडल्यानंतर यात बारीक चिरलेला लसूण आपण टाकून घेणार आहोत। लसूण आता आपल्याला थोडासा ब्राऊन करून घ्यायचा आहे व त्यानंतर यात बारीक चिरलेली मिरची आपण घालून घेणार आहोत। हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर बारीक चिरून घेतलेला 1 लहान टोमॅटो आपण यात घालणार आहोत व टोमॅटो मऊसर होतो तोपर्यंत आपण याला मिक्स करत राहणार आहोत। टोमॅटो कच्चा राहता कामा नये। टोमॅटो व्यवस्थित या ठिकाणी शिजला पाहिजे। 1 ते 2 मिनिटात टोमॅटो मऊ व्हायला सुरुवात होते। तुम्ही पाहू शकतात आता थोडासा टोमॅटो आपला मऊ झालेला आहे। या स्टेजला आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत। तेलातच कोथिंबीर घातल्यामुळे वरणाला खूप छान चव येते व वरण खाताना कोथिंबीर तोंडात लागत नाही। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही नंतर देखील घालू शकतात। आता यात आपण शिजवून घेतलेली तुरीच्या डाळीचं वरण घालून घेणार आहोत। तुरीच्या डाळीचं वरण मी यात घालून घेतलेलं आहे व मीठ ऑलरेडी आपण मिक्स केलं होतं, त्यामुळे आता मीडियम फ्लेमवर आपण वरणाला छान उकळी आणून घेणार आहोत। हे वरण खूप छान लागतं, लहान मुलं देखील आवडीने खातात। वरणाला छान फोडणी या ठिकाणी आपण आता आणून घेणार आहोत। आपलं तिखट वरण या ठिकाणी आता तयार झालेलं आहे। त्यानंतर आंबट गोड वरण बनवण्यासाठी मी पुन्हा एका स्टीलच्या पातेलीत 2 चमचे तेल घालून घेत आहे व तेल तापल्यानंतर यात जिरा मोहरीचा तडका आपण करून घेणार आहोत। आता आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत व कढीपत्ता तडतडल्यानंतर यात पुन्हा आपण थोडीशी कोथिंबीर तेलातच घालून घेणार आहोत। हे आंबट गोड वरण अगदी सगळ्यांनाच आवर्जून आवडतं। तुम्ही पाहू शकतात कढीपत्ता आणि कोथिंबीर मऊसर झालेली आहे, तर यात आता आपण वरण घालून घेणार आहोत। त्यानंतर ज्या मी 4-5 चिंचा भिजवल्या होत्या त्याचा कोळ आपण या वरणात घालून घेत आहोत व 1 खडा गुळाचा मी यात टाकून घेणार आहे। तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही गुळ कमी जास्त या ठिकाणी करू शकतात। वरणाला आपल्याला छान 4 ते 5 मिनिटं येथे उकळी आणून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात गुळ घातल्यामुळे वरणाचा कलर थोडासा या ठिकाणी बदलतो व अगदी छान वाफा आता वरणमधून यायला लागलेल्या आहेत। आपलं आंबट गोड वरण देखील तयार झालेलं आहे। हे दोघं वरण तुम्ही चपातीसोबत किंवा गरमागरम मऊसर भातासोबत खाऊ शकतात आणि याचा आनंद घेऊ शकतात।
रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमधून कळवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तुमच्यापर्यंत झटपट पोहोचेल. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.